नमस्कार. मी प्राची पिसोळकर, पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग प्रमुख. तुमच्याशी व्यक्तिमत्व विकासात माध्यमांची भूमिका या विषयावर संवाद साधणार आहे. रोल ऑफ मीडिया इन एनहान्सिंग युअर पर्सनॅलिटी. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आता KTHM कॉलेजमध्ये FY ला ऍडमिशन घेऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली आहे. तुम्ही ग्रॅज्युएट होणार, यापुढे काही जण पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, तर काही नोकरी व्यवसायाच्या शोधात लागतील आणि अर्थार्जनाला सुरुवात करतील. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं हेच एक उद्दिष्ट नसतं. हे प्रथम क्रमांकावर असलं तरी आपल्या बऱ्याच इच्छा आकांक्षा असतात, त्याही साध्य करायच्या असतात. या शैक्षणिक प्रवासासोबतच तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. अर्थात हे करत असताना तुम्हाला तुमच्या पालकांचे, प्राध्यापकांचे, मित्रमैत्रिणींचे सहकार्य मिळणार आहे. ते सहकार्य करतील, पण पहिलं पाऊल तुम्हाला उचलायचं आहे. सर्वांगीण विकास म्हणजे काय? तर मन, शरीर, बुद्धी, भावना या 4 टप्प्यांमध्ये आपण आपल्या विकासाचा विचार करू शकतो. शरीर हे सुदृढ, सशक्त असलं पाहिजे. त्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. बुद्धी तल्लख शाप करायची असेल तर चिंतन, वाचन, मनन करणं आवश्यक आहे. स्मरणशक्ती उत्तम असली पाहिजे. त्यासाठी स्मरणशक्ती वाढविण्याचे व्यायाम असतात, ते करायला पाहिजे. असं म्हणतात की मनात खूप ताकद असते, मनाची शक्ती खूप असते. जर ही शक्ती एका ठिकाणी एकवटली तर काय साध्य होऊ शकतं? जर भिंगावर एका ठराविक ठिकाणी सूर्याची किरणं एकवटली की भिंगाखाली असलेला पेपर जळायला लागतो. तसंच मनाची शक्ती एकवटली तर असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतात. आणि ही शक्ती जर विधायक कामासाठी, कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी, स्वविकासासाठी वापरली तर यशस्वी होण्यास कुठलीही बाधा येत नाही. तुम्हाला तुमची प्रगती साध्य करता येईल, पर्सनॅलिटी डेव्हलप करता येईल, स्वतःचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक विकास साधता येईल. अशा 6 पातळ्यांवर तुम्हाला स्वविकासासाठी काम करायचं आहे. मग ते नेमकं करायचं कसं? तर ते साध्य करायचं स्वसंवादातून, कम्युनिकेशनच्या माध्यमातून. स्वतःशी केलेला संवाद हा केव्हाही स्वविकासासाठी उपयुक्त ठरतो. आपल्या पंचेंद्रियांपासून आपण सतत काहीतरी आत्मसात करत असतो. डोळ्यांनी दृश्य, कानांनी श्राव्य, नाकाने गंध, जिभेने चव, तर स्किनमुळे स्पर्शाचे ज्ञान होत असते. ही सगळी माहिती आपल्या मेंदूपर्यंत जाते. तिथं त्यावर प्रक्रिया होते आणि आउटपुट म्हणजे ऍक्शन किंवा रिॲक्शनच्या स्वरूपात होते. मग जर पंचेंद्रियांना सतत उपयोगाचं आणि चांगलं दिलं तर आउटपुटही चांगलंच येणार. जसं कम्प्युटरमध्ये आपण कीबोर्ड, माऊस, मायक्रोफोनच्या सहाय्याने इनपुट देतो आणि आउटपुट आपल्याला स्क्रीनवर किंवा प्रिंटरवर किंवा स्पीकर्सवर दिसतं किंवा ऐकू येतं. चुकीचं इनपुट दिलं तर चुकीचं आउटपुट पण येणार. पण आउटपुट आपल्याला चांगलं हवं असेल तर इनपुट पण चांगलंच द्यायला पाहिजे. तुम्ही स्वतःला इनपुट काय काय देता? तुमची इनपुटची साधनं कोणती? तर मला वाटतं मोबाईल आणि मोबाईल. कारण आता सगळंच जग एकवटलं आहे त्या एवढ्याशा मोबाईलवर. याला अर्थात अपवाद आहेत. काहींचे इनपुट पुस्तकं, वृत्तपत्र, चांगले ग्रंथ किंवा इतर चांगल्या व्यक्तींशी संवाद हे सुद्धा आहेत. या इनपुट साधनांमधून काय घ्यायचं हे आता आपण बघूया. प्रिंट मीडिया किंवा मुद्रित माध्यमातील वृत्तपत्रे, नियतकालिकं किंवा पुस्तकं वाचली पाहिजेत. वृत्तपत्रांमधून संपादकीय पानांवरचा अग्रलेख वाचला पाहिजे. त्याचे 3 फायदे आहेत. पहिला, सामान्य ज्ञान वाढते. दुसरा, स्पर्धा परीक्षा देणार असाल तर त्यात त्याचा उपयोग होतो. आणि तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे योग्य अयोग्याची जाण विकसित होते. तुम्ही आता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होणार आहात. वोटिंग तर करणारच आहात, पण त्याशिवाय अनेक प्रसंगात तुम्ही यंग अडल्ट म्हणून सहभागी असणार आहात. तेव्हा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटना, घडामोडींविषयी योग्य अयोग्याची, समाजहिताची, राष्ट्रहिताची जाण असणं, विकसित होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे.
ही वेगवेगळी वृत्तपत्र तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा वाचता येतातच. तसंच दुसरं माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम, ज्यात टीव्ही, रेडिओचा समावेश होतो. खास करून आकाशवाणी. आकाशवाणीवरील भाषा ऐकल्यामुळे तुमची भाषा सुद्धा सुधारायला मदत होते. मग हिंदी असो, मराठी असो किंवा इंग्लिश, कुठलीही भाषा सुधारायला मदत होते. सामान्य ज्ञान तर वाढतेच. तुम्हाला जर इंग्रजी भाषेची भीती वाटत असेल, पण इंग्रजी भाषा यावी असं वाटत असेल, तर टीव्हीचा उपयोग होऊ शकतो. टीव्हीवरील इंग्रजी भारतीय वृत्तवाहिन्या ऐकायच्या, पाहायच्या नाहीत, ऐकायच्या. दृश्य किंवा व्हिज्युअल्स बघायचे नाहीत. असं सातत्याने केल्याने इंग्रजी भाषा सुधारण्यास मदत होईल. कारण बुद्धी किंवा मेंदू त्या भाषेवर लक्ष केंद्रित करेल. ते लक्ष दृश्यांच्या रूपामध्ये विभागलं जाणार नाही. म्हणूनच दृश्य बघायची नाहीत, तर बातम्या फक्त ऐकायच्याच. पुढचं आहे सोशल मीडिया. हा एक डिजिटल माध्यम आहे. या माध्यमांमधलं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं अनेक ॲप्स आहेत. YouTube, Facebook, Twitter, Instagram आणि बरेच काही. ही माध्यमं उदयास आली ती एक नवं बिझनेस मॉडेल घेऊन. ज्यात सर्व फ्री आहे असा भास होतो, पण आपण सगळं फ्री वापरत असताना आपणच तर वापरले जात नाही आहोत ना, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. या माध्यमांच्या आहारी जात नाही आहेत ना, स्वतःला 2-3 प्रश्न विचारले पाहिजे यासाठी. या माध्यमाचा वापर करून मी ज्ञानार्जन करते आहे का? या माध्यमाचा वापर करून काही नवनिर्मिती माझ्याकडून घडते आहे का? या प्रश्नांची उत्तरं जर नाही असतील, तर तुम्ही या माध्यमाच्या आहारी गेला आहात. आणि हे थांबवायचं असेल तर प्रयत्नपूर्वक कष्टाने प्रयत्न करावे लागतील. स्वतःला शिस्त लावावी लागेल. ती शिस्त लावण्यामध्ये आणि ती सवयीचा भाग होण्यामध्ये खूप अडथळे येऊ शकतात. पण सराव करूनच हे साध्य करता येतं. सराव सुरूच ठेवायचा. प्रयत्न करणं सोडून द्यायचं नाही. कष्ट करण्याची तयारी ठेवायची आणि वेळेचे नियोजन करायचं. आपल्या मोबाईलमध्ये टायमर, अलार्मची सोय असते. या टायमर किंवा अलार्मचा उपयोग करायचा. एखादा व्यक्ती मोबाईलवर तासंशी गेम्स खेळत असेल आणि त्याला ही सवय सोडायची आहे, मग गेम सुरू करायच्या आधी अलार्म किंवा टायमर सेट करायचं आणि स्वतःच्या मनाला देखील इन्स्ट्रक्शन्स द्यायचे की अर्धा तासच खेळणार, यापुढे नाही. अलार्म वाजला की लगेच गेम बंद करून मोबाईल बाजूला ठेवून स्वतःला दुसऱ्या कामात गुंतवायचं. असं सतत केल्याने आपल्या व्यक्तिमत्वात सुधार घडून येईल. आता ह्याच मोबाईलचा वापर करून आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो. समजा एखादा काही महत्वाचा मुद्दा आठवला, सुचला, काही नवीन कल्पना सुचली, एखादं मिळालेलं उत्तर आठवलं, कविता सुचली, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवता येतात. याच मोबाईलचा वापर करून आपण आपली रोजची डायरी मेंटेन करू शकतो, हिशेब व्यवस्थित लिहू शकतो. अशा या मोबाईलचा वापर केला तर स्वतःला शिस्त लागते. स्वतःचा विकास करायला ह्याच साधनाचा उपयोग करू शकतो. व्यवस्थापन कौशल्य हा सद्गुण विकसित होतो. व्यवस्थित व नीटनेटकेपणा अंगी बाळगतो. तशीरपणा स्वतःमध्ये इन्कल्केट करता येतो. पण या सगळ्यांसाठी मनाचा निर्धार करून याचं सातत्याने पाठपुरावा करणं गरजेचं आहे. तर अशा या तुमच्या शैक्षणिक प्रवासाला आणि सर्वांगीण विकासाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला शारीरिक, मानसिक आरोग्य लाभो, तुम्हाला भावनिक स्थैर्य मिळो, तुमच्यामध्ये सर्व चांगल्या गुणांचं रोपण होवो, तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभो आणि आयुष्यातील सर्व टप्प्यांमध्ये यश मिळो, ही सदिच्छा देऊन थांबते. धन्यवाद.